आज संपूर्ण देशात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात मुस्लिम बांधवांनी साजरी केली। नवी मुंबई व रायगडमध्येही मोठ्या आनंदात व उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली। रमजान ईद निमित्त मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी मस्जिदमध्ये जाऊन नमाज पठण केले व एकमेकांना भेटून ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या। आज संपूर्ण देशात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात मुस्लिम बांधवांनी साजरी केली। नवी मुंबई व रायगडमध्येही मोठ्या आनंदात व उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली। रमजान ईद निमित्त मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी मस्जिदमध्ये जाऊन नमाज पठण केले व एकमेकांना भेटून ईद मुबारक शुभेच्छा दिल्या। मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक। मुस्लिम बांधवांनी पोलिसांनाही ईदीच्या शुभेच्छा दिल्या। तर पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देऊन ईदीच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी प्रेम व शांततेने आपापले सण साजरे करण्याचे आवाहन केले। रमजान की शुभकामनाएं, ईद की मुबारकबाद और आने वाले जो और भी त्यौहार है, सन है, उसको शांति और अमन से हम लोगों के सहकार के साथ होगा, इसकी हम सबसे गुजारिश करते हैं, विनती करते हैं और सबको फिर से एक बार आज के मौके पर मुबारकबाद देते हैं। तसेच यावेळी एका मुस्लिम बांधवाशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली व त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। आज भारत ही नहीं पूरे विश्व में ईद मनाया जा रहा है, लेकिन मैं आपसे ये जानना चाहूंगा कि पूरे भारतीयों के लिए कुछ कहना चाहेंगे तो आप क्या कहेंगे? मैं भारत के लिए ये कहना चाहूंगा, जितने भी हम भारतीय हैं, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, सब है भाई और हमको मिलकर सारे त्योहारों को मिलकर मनाना चाहिए और इत्तेफाक होना चाहिए हमारे अंदर। सर, देखा ये जा रहा है कि हमारे हिंदुस्तान में कई ऐसे व्यक्ति हैं जो फूट करो राज करो की नीति अपनाते हैं, ऐसे लोगों के बारे में क्या कहना चाहेंगे? मेरी राय ये है कि जो राजनीति सियासत जो है इसको मजहब की आड़ न दे, मजहब के अंदर सियासत को न लाए। मजहब तो एक ऐसा मजहब होता है कि मजहब के अंदर मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। हिंदी है, हम वतन है, हिंदुस्तान हमारा ये मुल्क है और यहाँ पर सब लोग अमन अमान चाहते हैं। मैं ये सियासतदान से अपील करता हूँ कि ये जो आपस की एक नाइत्तेफाकी पैदा करते हैं वो ना करे, बल्कि सियासत को भी ऐसा करे कि मोहब्बत का और अमन का पैगाम दे। बहुत बहुत शुक्रिया। और दूसरा ये है, ऐसे सियासतदानों को अब वक्त ने और हमारे देशवासियों ने सिखा दिया है कि उनकी अब नहीं चलेगी। अब लोगों की आंखें खुल चुकी हैं। अब मस्जिद की और मंदिर की राजनीति बिल्कुल नहीं चलेगी। अब सच्चा हिंदुस्तानी है, वो हिंदुस्तान की राजनीति चलेगी। जो बापूजी ने बताया, राष्ट्रपिता महात्मा गांधी ने जो हमें तालीम दी है, अब वही चलेगी। पनवेल उरणचे आमदार विवेक पाटील यांनीही हिंदू व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक। हाय अस्सलाम वालेकुम, अस्सलाम। ईद का है यारों ये प्याम, ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार। ये ईद का त्योहार है, खुशियों का है त्योहार। ना तेरा है ना मेरा है, ये सबका है त्योहार। ये प्यार का पैगाम है, ये प्यार का पैगाम। मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक। पनवेल, उरण परिसर व नवी मुंबई परिसरातील तमाम नागरिकांस माझ्याकडनं, माझ्या कुटुंबियांकडनं, शेतकरी कामगार पक्षाकडनं गणेशोत्सव आणि रमजान ईदीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। या शुभेच्छा देत असताना या दोन्ही धर्मियांच्या सणाच्या निमित्तानं सर्व आपण ह्या परिसरात राहणारी जनता ही एक भावनेनं राहूया, आपल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया आणि हे प्रयत्न करत असतानाच आपल्या ह्या परिसराचं नाव उज्ज्वल होण्याच्या दृष्टिकोनातून गणराया आपल्याला सुबुद्धी देवो अशी प्रार्थना गणेशाच्या चरणी करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद।
संपूर्ण भारतासह रायगड व नवी मुंबईमध्येही शांततापूर्ण वातावरणात रमजान ईद साजरी करण्यात आली। नवी मुंबई पोलिसांनी या दोन महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोखपणे बजावली आहे। तसेच गणपती उत्सवाची सुरुवात गुरुवारपासून होत आहे, त्यासाठीही नवी मुंबई पोलिसांनी योग्य उपाययोजना केल्या आहेत। कर्नाळा आजतकच्या प्रेक्षकांनाही रमजान ईद व गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। रबाळे पोलिसांनी एका पाकिटमार चोराला अटक करून ताब्यात घेतले आहे। रबाळे पोलिसांनी अधिक तपासामध्ये या आरोपींची मोठी टोळी शहरात कार्यरत असल्याचे सांगितले। यामध्ये 20 ते 25 युवक सामील आहेत। रबाळे पोलिसांनी एका पाकिटमार चोराला अटक करून ताब्यात घेतले आहे। रबाळे पोलिसांनी अधिक तपासामध्ये या आरोपीची मोठी टोळी शहरात कार्यरत असल्याचे सांगितले, ज्यामध्ये 20 ते 25 युवक सामील आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिल्वा तरेमल नाडार असे असून या खिसे कापूंची टोळी रेल्वे स्टँड, बस स्टँड परिसरात पाकिटमारी करीत आहेत। पकडण्यात आलेल्या आरोपीकडून रबाळे पोलिसांनी 25 पेक्षा अधिक मोबाईल जप्त केले आहेत व अनेक पाकिटही पोलिसांच्या हाती लागली आहेत। या पाकिटमार टोळीचा तपास करण्यासाठी रबाळे पोलिसांनी सापळा रचला असून अनेक युवक यामध्ये सामील आहेत। याविषयी रबाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनकर यांनी अधिक माहिती पत्रकारांना दिली। इन्फॉर्मेशन मिळाली की नवी मुंबई परिसरात बसमध्ये नवी मुंबई महानगरपालिका बसमध्ये पिक पॉकेटिंग वगैरे करणार आहे। तो दिघा इथे येणाऱ्या पेट्रोल पंपजवळ त्या अनुषंगाने त्याला पकडण्यात आलेलं होतं आणि त्याच्याकडनं इन्फॉर्मेशन मिळाली की त्याच्याकडे 20 ते 25 मुलं आहेत आणि त्यांना तो चोरी करायला लावतो। कुठे राहणार आहे आणि असं का करून घ्यायचं मुलांना? तो मफतलाल एरिया आहे, कळवा येथे, तिथे राहतो। तिथे स्लम आहेत, तिथे डेली ह्याच्यात लहानपणापासूनच त्याला काय उदरनिर्वाहाचं साधन नसल्याने तो या क्षेत्रात आलेला आणि त्याच्याबरोबर 20 ते 25 पोरं आहेत आणि त्यांच्या मार्फतच पिक मोबाईल्स आणि पाकिटमधून पैसे मिळतात, त्याच्यावर उदरनिर्वाह करतो। आणि पूर्णतः टोळी सक्रिय केलेली नवी मुंबई? हो, नवी मुंबई परिसरात हा सक्रिय आहे। हरिओम नावाने प्रसिद्ध आहे, त्याचे 3-4 नाव आहेत, उर्फ नाव आहेत, पण हरिओम नावाने तो नवी मुंबई शहरात अवैध बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे सध्या सिडकोच्या वतीने नवी मुंबईमध्ये तोडक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे। घणसोली येथेही सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तोडक कारवाई करण्यात आली। सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेने घणसोली येथे अवैधरित्या तयार होत असलेल्या निर्माणधीन इमारतीवर बुलडोजर फिरविला। गेल्या अनेक महिन्यापासून सिडकोची अवैध बांधकामावर कारवाई सुरू आहे। यामध्ये अनेक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या। तसेच तोडक कारवाई मोठ्या प्रमाणात गावठण विभागामध्ये करण्यात आल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे घर खरेदी करणाऱ्या नागरिकांनी घर घेताना बांधकाम अवैध नाही ना याची खात्री करावी, नंतरच घर घ्यावे। घणसोली सेक्टर 19 व 20 येथे बनविण्यात येणाऱ्या 4 अवैध इमारतीवर सिडकोचा हातोडा पडला आहे। तसेच सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले की या संदर्भात बिल्डरना नोटीस देण्यात आली होती, परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याने ही तोडक कारवाई करण्यात आली। या तोडक कारवाईविषयी सिडकोचे अतिक्रमण अधिकारी सुभाष गोवारी यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली। जुनवाडी येथे जे चालू बांधकाम आहेत आणि ज्यामध्ये कोणी राहत नाही त्यावर आज कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे आणि ही महानगरपालिका आणि सिडकोच्या अतिक्रमण विभागावर संयुक्त कारवाई करत आहोत आम्ही। तर याच्यामध्ये आतापर्यंत आम्हाला एक कमला अब्बासभाई आणि कमलाकर पाटील आणि भुकेश भुरिया आणि एक मनोज मडवी अशा लोकांना जी यांची बांधकामं चालू आहेत त्यांना आम्ही अतिक्रमण विभागामार्फत महानगरपालिका आणि सिडको नोटीस बजावलेल्या आहेत। तसेच या मुद्द्यावर वॉर्ड अधिकारी यांनी आपली अशी प्रतिक्रिया दिली। सिडकोच्या जमिनीवर होत असलेल्या बांधकामांवर कारवाई करणं हे सिडको आणि त्याच्यासोबत महानगरपालिका अशा प्रकारच्या संयुक्त मोहिमेचा एक पद्धती आहे। परंतु सद्यस्थितीमध्ये आमच्या स्तरावर महानगरपालिकेच्या स्तरावर अशा प्रकारचे कुठेही बांधकामाची सुरुवात झाली त्याच वेळेस त्या ठिकाणचा स्थळदर्शक पाहणी अहवाल जो आम्ही तयार करतो त्याच्या चतुष्सीमा सहित आम्ही सिडकोला कळवलेलं असतं की आपल्या जागेवर अशा प्रकारचं अनधिकृत बांधकाम होत आहे। गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांना आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तक्का गावातील 10वी व 12वीच्या गुणवान विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांना आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तक्का येथील 10वी व 12वीच्या गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते।
बुधवारी तक्का येथील नगरसेवक सुनील बैरा यांच्या कार्यालयामध्ये आयोजित या सत्कार समारंभासाठी स्वतः सुनील बैरा, महिला आघाडीच्या अध्यक्षा श्वेता बैरा आदी मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी सुनील बैरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। माननीय आमदार प्रियंका पाटील साहेब यांच्या सहकार्याने 10वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। जवळजवळ टक्का विभागातून 100 ते 150 विद्यार्थी 10वी 12वी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि यांचा गुणगौरव करणं आम्हाला क्रमप्राप्त होतं। आमदार साहेबांनी जे संस्कार आमच्यावर घडवले त्याच पद्धतीने पावलापाऊल ठेवून त्याच्यामध्ये कार्यक्रम आम्ही सातत्याने राबवत असतो। मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी म्हणून आजचे कार्यक्रम आयोजित केलं होतं। या कार्यक्रमाचे खास उद्दिष्ट म्हणजे प्रभागातील काही मुलांनी 90-95% गुण 12वीमध्ये मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत। असे हुशार विद्यार्थी या प्रभागामध्ये आहेत। त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही मंडळी हे कार्यक्रम इथे आयोजित केला होता। त्यांनी त्यांच्या भावी जीवनामध्ये असेच यश संपादन करावे आणि आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या प्रभागाचं नाव सातत्याने असाच रोशन करावा। सातत्याने त्यांच्या पाठीशी अशाच पद्धतीने राहणार आहोत अशी ग्वाही देऊ इच्छितो। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। रायगड श्रमिक एकता संघाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पेण तालुका अंतर्गत जितेगाव येथील हेटवणे जलशुद्धीकरण केंद्रातील कामगारांनी संघटनेचे नेतृत्व स्वीकारून सोमवारी या कंपनीमध्ये रायगड श्रमिक एकता संघ कामगार संघटनेच्या शाखेची स्थापना केली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विवेक पाटील, आमदार धैर्यशील पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते। कामगारांच्या हक्कासाठी लढणारी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत रायगड श्रमिक एकता संघ कामगार संघटनेची आणखी एक शाखा सोमवारी पेण तालुका अंतर्गत जिते गावातील सिडकोच्या हेटवणे विभाग जलशुद्धीकरण केंद्रामध्ये करण्यात आली। या संघाच्या नामफलकाचे अनावरण आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आमदार धैर्यशील पाटील, पेण पंचायत समितीचे सभापती महादेव दिवेकर, पेण तालुका सचिव किसन घरत, शेका पक्षाचे युवा कार्यकर्ता प्रमोद पाटील आदी मान्यवरांसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आमदार विवेक पाटील कामगारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की सिडकोतर्फे कार्यान्वित केलेल्या या केंद्रामध्ये कार्यरत कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत। या कामगारांनी ज्या विश्वासाने रायगड श्रमिक एकता संघाचे सदस्यत्व स्वीकारले आहे तो विश्वास सार्थ करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आपण रायगड श्रमिक एकता संघाचं सदस्यत्व स्वीकारलेला आहात, तो विश्वास सार्थ केल्याशिवाय ठेवणार नाही अशी ग्वाही देतो। सर्व कामगार जित्याचे आहेत, कारण जित्या गावची त्यावेळेस एकी तेवढी पॉवरफुल होती। त्या शिडकोवाल्यांच्या अगर तत्कालीन कॉन्ट्रॅक्टरचा बाहेरचा माणूस आणण्याची हिंमत झाली नाही, ती केवळ जिते गावकीच्या एकीमुळं। आता सुद्धा नवीन वाढ होणार आहे, तेव्हा सुद्धा आपल्या गावाची एकी त्याच पद्धतीने राहिली पाहिजे, होणार आहे ती निश्चितपणे आपल्या गावातल्या तरुणांची झाली पाहिजे। आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की गेली 30 वर्ष मी सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय। 30 वर्ष सिडकोच्यावर आम्ही लढतो, पण सिडकोकडनं लढल्याशिवाय कधीच शेतकऱ्याला काय मिळालेलं नाही। सिडकोकडे लढल्याशिवाय या नवीन वसाहत सिडकोने बसवलेल्या वसाहतीमध्ये राहिलेल्या लोकांना सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्याखाली लढल्याशिवाय अजून काय मिळालेलं नाही। तसेच यावेळी आमदार धैर्यशील पाटील यांनीही उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले। आणि मग अशी भावना तयार झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लढावं लागतं। जे आपल्याला सरकार देत नाही ते हिसकावून घेण्याची ताकद या ठिकाणी तयार करावी लागते आणि ती जी ताकद आपल्याला या ठिकाणी जी करावी लागते ती एका योग्य व्यक्तीच्या संघटनेच्या हातामध्ये किंवा योग्य व्यक्तीच्या नेतृत्वाखाली ती आपल्याला या ठिकाणी तयार करावी लागते।
आणि ते नेतृत्व या उभ्या रायगडामध्ये कामगारांचं हित म्हटल्यानंतर विवेकबाईंचंच नाव या ठिकाणी डोळ्यासमोर येतो आणि तीच योग्य भूमिका. सर्व मंडळींनी एक चांगला निर्णय घेतला की न्याय कोण देऊ शकतो, तर विवेकबाईंच्या नेतृत्वाखाली असलेली संघटनाच या ठिकाणी न्याय देऊ शकते. हे या ठिकाणी तुम्ही एकदा या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. आपल्या हिताकरता, आपल्या कुटुंबाकरता, आपल्या स्वतःच्या नोकरीच्या भवितव्यातल्या शाश्वततेकरता, खात्री करता, आपल्याला ही नोकरी आयुष्यभर राहील याकरता आपण या ठिकाणी. शेतकरी कामगार पक्षाचे शहर सचिव नितीन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी प्रागवंश स्पोर्ट्सच्या वतीने पनवेल येथील कैलास पार्क सोसायटी जवळ नव्याने उभारण्यात आलेल्या बस स्टॉप व वाचनालयाचे उद्घाटन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाचे शहर सचिव नितीन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी प्रागवंश स्पोर्ट्सच्या वतीने पनवेल येथील कैलास पार्क सोसायटीजवळ बनविण्यात आलेल्या बस स्टॉप व वाचनालयाचे उद्घाटन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कपनगर येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात नगरसेवक वजूबाई सादरानी यांच्या हस्ते करण्यात आले. कर्नाळा हस्तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा हस्तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर.